महाराष्ट्रातील जालना शहरात धुलीवंदनाचा सण यंदाही ऐतिहासिक आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। हत्ती रिसाला उत्सव समितीच्या वतीने प्रतिकात्मक हत्तीवर विराजमान राजाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली। सन 1989 पासून सुरू झालेली ही परंपरा आज 136व्या वर्षातही तितक्याच उत्साहाने आणि श्रद्धेने पाळली जात आहे। शहरातील रंगार खिडकी परिसरातून सुरू होणारी ही खास मिरवणूक जालना शहराची ओळख बनली आहे। पूर्वी होळीचा रंगोत्सव 10 ते 15 दिवस चालत असे। सतत रंग खेळण्याच्या परंपरेला मर्यादा घालण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी हत्ती रिसाला मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली होती। अशी मान्यता आहे की ज्या मार्गाने राजाची सवारी जाते त्या ठिकाणी तत्काळ रंग खेळणे थांबवले जाते। हेच या परंपरेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे। प्रतिकात्मक हत्तीवर आरूढ राजा मार्गातील नागरिकांवर रेवड्या उधळतात, ज्यांना लोक प्रसाद म्हणून स्वीकारतात। लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत मोठ्या संख्येने नागरिक या अनोख्या परंपरेत सहभागी झाले। राजाची सवारी निघताच संपूर्ण परिसर होळी आहेच्या घोषणांनी आणि पारंपरिक ढोल ताशांच्या नादाने दुमदुमून गेला। शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। विविध चौकांवर पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता, त्यामुळे कार्यक्रम शांततेत पार पडला। धुलीवंदनाच्या या ऐतिहासिक सोहळ्याने पुन्हा एकदा जालना शहराची सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक ऐक्य अधोरेखित केले। सर्वात अगोदर मी सर्व जालना वाशांना धुलीवंदन हत्ती रिसाला तर्फे खूप खूप शुभेच्छा देतो। आणि 1889 पासून निजामकालीन ही जी सुरुवात मिरवणुकीची झालेली आहे, त्यावेळेस 137 वर्ष अगोदर जे 15 दिवस 20 दिवस 25 दिवस होळी खेळायची, त्यावेळेस ह्या रंगार खिडकी इथे निर्वे है, राऊत है, भवर है, अगलावे है, अग्रवाल समाज है, ह्या मित्र कंपनीने त्यावेळेस असं एक पण केलेलं आहे की आपण इथून काहीतरी हे रंगाला कुठंतरी ब्रेक द्यायचा। तर त्यांनी अशी मीटिंग घेऊन आपण हत्तीवर राजा काढू आणि ज्या गल्लीतून राजा पुढे गेला त्याच्यानंतर कोणी कोणाच्या अंगावर रंग टाकणार नाही। तर 137 वर्षाची ही परंपरा आज सुद्धा कायम आहे आणि राजा रेवडी फेकतो आणि प्रजाती रेवडी प्रसाद म्हणून ग्रहण करते, त्याला एवढं महत्व आहे। जालना शहरामध्ये पारंपरिक पद्धतीने धुलीवंदनचा त्योहार मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे। तसेच रमजानचा महिना पण सुरू आहे, पण अतिशय प्रेमामध्ये दोघा समाजाच्या सौहार्दामध्ये ही सगळा त्योहार व्यवस्थित पद्धतीने सुरू आहे। आता हत्ती रिसाल एक पारंपरिक जो जालन्याची परंपरा आहे, विशिष्ट आहे, ती मिरवणूक आता सुरू होत आहे, ज्यामध्ये पारंपरिक राजा तसेच भारत माताची एक लहान मुली जो भारत माताला रूप दिलेला असतो, तसेच एक हाती असतो प्रतिकात्मक, त्याच्या थ्रू हा मिरवणूक जाते आणि एक अतिशय सुंदर हा सगळा सोहळा आता सुरू होत आहे। सर्व जालनाकराला या त्योहाराबद्दल त्याच्यामध्ये पूर्ण वियोग शांततेने एन्जॉय करत आहेत, त्याबद्दल एकदा परत शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।